आज राहुल याने पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार केला आणि होय मी जणू काय तंबू सेट आलो की काय याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार, दुसरा चेंडू काय असेल, षटकार चौकार की विकेट. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा चेंडू प्रॉपर टायमिंग केला, चेंडू जातोय तो हा म्हणतात चौकार आणि यावेळेस बॅक टू बॅक दुसरा मोठा चौकार येतोय तो फलंदाज राहुल याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन चौकार मारल्यानंतर तवडरावच्या माध्यमातून तो मार चौकार पण यावेळेस जो होतं ते आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा मध्ये यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट पंच केला. बॅकफूट पंच पर्यंत सलगचा हा तिसरा दणदणीत खणखणीत चौकार. यावेळेस मात्र चौकारांची आतिषबाजी केली, चौकार जातोय आणि भेट देतोय तो मात्र सीमेच्या नजीक उभा असलेल्या या प्रेक्षकांना. सलगचा तीन चौकार समितीमध्ये तीनने वाढते, धावसंख्या थांबते ती 12च्या घरामध्ये. वाढिष्ट ऑफलाईनच्या वेळेस टाकला चेंडू, त्या चेंडूमध्ये पुन्हा स्टेअर केले. यावेळेस बघितलं तर फटक्यामध्ये जोर नव्हता, परंतु या फटक्यामध्ये देखील पुन्हा जर एखादा जोर सापडला असता तर मग मला यावेळेस देखील पुन्हा एक चौकार पाहायला मिळाला असता. परंतु जरतर हे आणि या जरतरच्या शब्दांना क्रिकेटच्या या दुनियेमध्ये स्थान नसतं. धावसंख्या फलकावरती आता मात्र येते धावसंख्या आहे ती बिनगडबाद 18च्या घरासराचे 4 चौकार आणि तदनंतर आलेले ही दुहेरी म्हणजे चांगलं एक तंतुशुद्ध फलंदाज पाहायला मिळतो. यावेळेस खराब चेंडू लोअर फुल चेंडू खाली क्षेत्र येतो चेंडू आणि यावेळेस चेंडू आणि खेळाडूंची लागली झुंज जिंकतोय तो मात्र चेंडू जातोय तो 5वा चौकार.
यांच्या संकल्पनेतून यावेळेस मात्र गॅलेक्सी स्पोर्ट क्लब आयोजित दमदार आमदार चषक 2024 ही स्पर्धा, या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत तिसरा सामना रंगतोय संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय मल्ला फोर्स फिटनेस मॅच या दोन संघादरम्यान या दोन संघादरम्यान चेंडू. नक्कीच मी म्हणेल पहिला षटक बघितलं तर 22 म्हणजे मी म्हणेल की सागर कारंडे हा एक डावकरचा गोलंदाज आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचं व्हेरिएशन आपल्याला दाखवलं नाहीये. फक्त जाणं चेंडू रिलीज करणं तेवढंच. आपल्या बोटांची जादू म्हणा किंवा आपल्या खांद्याचा जरी अतिरिक्त वापर केला असता तर तंत्रशुद्ध फलंदाज राहुल जाधव वरती मात्र तो हवी होऊ शकला असता. परंतु बघा वेळ निघून गेलेली आहे आणि धावा खर्च केल्यात त्या षटक क्रमांक 1 मध्ये म्हणजेच 22. तर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा, जो मागील सामन्याचा आय थिंक सो प्लेअर ऑफ द मॅच होता. तर मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. यावेळेचा चेंडू हलकासा लो चेंडू खेळून काढले लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत सुंदर रनिंग पॉईंट विकेट म्हणावं लागेल. बघा प्रोफेसर हे एक चांगलं क्रिकेट आहे. फलंदाज गोलंदाज सागरवरती ज्यावेळेस सलग 4 षटकार मारले त्यानंतर राहुल जाधवने एक दुहेरी घेतली, त्यातून पुन्हा एकदा चौकार मारला. यावेळेस राहुलच्या आणि अंकितचा विचार केला तर अंकितने काय केलं, अंकितने फक्त स्ट्राईक रोटेशन केली. म्हणजे कारण त्याला माहिती आहे की फलंदाज राहुलची बॅट ही क्लिक झालेली आहे आणि या अशा वेळेस या जास्तीत जास्त वेळ हा राहुल जितका वेळ खेळपट्टू तक धरे स्ट्राईक एंड वरती तोपर्यंत मात्र नक्कीच मी म्हणेल की धावसंख्येचा पाऊस इथे येईल. परंतु विचार केला तर गोलंदाज शिवा एक मास्टर माइंड आहे, संघाचा एक चांगला खेळाडू आहे, नवीन उमेद आहे आणि अनेक सामने त्याचा अनुभव असलेला हा गोलंदाज, जिथे अष्टपैलू कामगिरी करणारा हा गोलंदाज आणि फलंदाज असा हा आपण म्हणूया की लॉर्ड शिवा यावेळेस षटक क्रमांक 2 हातावतोय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा राईट स्लॉट चेंडू जातो, पुन्हा एकदा नॉर्मल लँड मध्ये तिथे 2 शतके घेतात आणि पुन्हा एकदा झुंज लागते चेंडू आणि खेळाडूची पुन्हा एकदा चेंडू जिंकतोय ती झुंज आणि 2 जातोय तो. आता मात्र दमदार आमदार चषक 2024 हा खणखणीत या षटकातील पहिला चौकार. डिलिव्हरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटकामध्ये सक्सेसफुल होतोय. पुन्हा एकदा मिळतात त्या 4 धावा आणि या षटकामध्ये मिळतोय हा दुसरा चौकार आणि या षटकातील दुसऱ्या चौकारांशी षटक क्रमांक 2 देखील होते समाप्त. म्हणजे जवळपास 18 चेंडूंपैकी 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. सर की एक जमीची बाजू एक म्हणजे आलेले दोन्ही सलामीचे फलंदाज अद्याप देखील तग धरून आहेत आणि धावसंख्या आहे धाव फलकावरती मात्र 33 अंकित खेळतोय 1 या धावसंख्येवरती.
केलेलं नाहीये. म्हणजे हे एक मी म्हणेल की कुठेतरी कमतरता असेल यावेळेस संघाच्या गोलंदाजी, कारण नक्कीच एकही फलंदाज ते बाद करू शकले नाहीत. जय मल्हार स्मॅश 450 ए या संघाचे. मी म्हणेल की यावेळेस जवळपास 7 चौकार चौकारांविषयी नक्कीच मी म्हणेल राहुल जाधव खेळतो आपण नाबाद. 11 चेंडू आणि 32 धावा धावसंख्या दाखलकावरती 33 म्हणजे 1 धाव अंकित रावतने काढली होती. म्हणजे नक्कीच मी म्हणले की सिंहाचा वाटा उचललाय तो यावेळेस फलंदाज. यावेळेसचा चेंडू खराब चेंडू आणि रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून अंकितची हीच खरी ओळख आहे. आजपर्यंत कोणी जज करू शकलं नाही फलंदाज अंकित आहे की तो डावखुरा आहे की मात्र उजवीचा फलंदाज आहे. यावेळेस मात्र घणाघाती दणदणीत खणखणीत आमदार चषक 24चा हा अंकितच्या बॅटून गेलेला षटकार. आपले हात देखील खुले केले फलंदाज अंकितने. आता मात्र यावेळेस जी जबाबदारी होती ती जबाबदारी थोडीशी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली की किती दबाव द्यायचा किती दाब द्यायचा खांद्यावरती. यावेळेस तर खराब चेंडू खराब चेंडू आणि चेंडू येतो बॅक टू बॅकचा हा दुसरा पंचांचा निर्णय घेणं अंतिम. पंच षटकार. धन्यवाद. बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार बघा. गोलंदाज मंगेश वरती केला हा हल्ला बोल. षटक नक्कीच धन्यवाद. इथे थोडं करेक्शन करतोय. गोलंदाज सतीश आहेत, माफ करा. सतीश वरती मात्र घणाघाती प्रहार सलगचे 2 षटकार. एक षटकार आपण बघितला तर रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून एक दर्जेदार स्ट्रोक फलंदाज अंकित रावतच्या माध्यमातून. तर षटक क्रमांक षटकार बघितला. या षटकार दुसऱ्या चेंडूवरती आपल्या ऑन साईडच्या आपल्या फेवरेट झोन टाकला होता. यावेळेस पुन्हा एकदा दुधार तलवार आणि यावेळेस पुन्हा एकदा चौकार. ग्रेट बेट चौकार यावेळेस फलंदाज अंकितच्या माध्यमातून. धावसंख्या आहे ती आता मात्र 49 म्हणजे सांघिक अर्धशतक अंकित रावत कसं पूर्ण करणार. षटकार चौकार की सतीश थोरात रिव्हेंज घेणार विकेट काढून. नक्कीच अंकितचा विचार केला तर अंकित रावत खेळतोय 425 स्ट्राईक रेटने 4 चेंडू सामना करत 2 षटकार 1 चौकार 17 धावसंख्येवरती. तर राहुल जाधव खेळतोय 290 स्ट्राईक रेटने 7 चौकार 11 चेंडू आणि 32 धावांवरती. म्हणजे जर विचार केला आपण सर प्रोफेसर तर जवळपास 15 चेंडू मध्ये 49 धावांची भागीदारी झालेली. आणि ही भागीदारी आता मात्र यावेळेस आपण काय पाहतोय तर तेजस नारायणसारख्या क्षेत्ररक्षक कवी मात्र झेल सुटतोय आणि याच बरोबर 51 धावा फलकाला लागतात. नक्कीच मी म्हणेल टाळ्यांच्या गजरामध्ये या खेळीचं मात्र आपण स्वागत केलं पाहिजे. कारण नक्कीच मी म्हणेल की तेवढं सोपं नाहीये संघर्ष संघासमोर या एवढं धावा जमा करणं, पण ते त्यांनी करून दाखवलं. फलंदाज राहुल जाधव आणि फलंदाज अंकित रावत 51 धावसंख्येवरती आपण पहिल्या विकेटसाठी आजचे म्हणून बोलते की सौर असावी असं वाटतंय. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू लोअर फुल चेंडू पण यावेळेस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज अंकित मात्र तंबूच्या आश्रयाला 51 या धावसंख्येवरती संधी मिळते ती DJ मॉन्टी याला.
संदीप जर आणि अंतिम चेंडूवरती आय थिंक सो एक चेंडू शिल्लक आहे लोकेश. तर या चेंडूवरती षटकार जर मारला तर श्रीकांत फाळके असतील तसेच नारायण शेठ असतील आणि सागर शेठ असतील या तिन्ही मान्यवरांकडून आणि आनंद माने यांच्याकडून देखील 1001 पारितोषिक हे षटकार मारण्यात. या दरम्यान चेंडू जातोय तर मात्र षटकार आणि या दरम्यान नक्कीच मिळेल षटकारचं पारितोषिक मिळवतोय. परंतु आज मंगेश बागल आणि नक्कीच तुमच्या गुगल पे फोन पे वरती मात्र पैसे येऊन जातील याची आपण नोंद घ्यावी. धन्यवाद. नक्कीच मी म्हणेल 57 धाव करून 58 धावांचं आव्हान ठेवलंय ते आता मात्र निश्चित मी म्हणेल संघर्ष ए संघासमोर. तर जाऊया O2 DJ यांच्याकडे. धन्यवाद डी एम. अतिशय सुंदर संगीत आपण इथं ऐकवलं. भोळाशंकर आणि भोळाशंकराचा मानवी अवतार म्हणजेच सद्गुरू बाळूमामा आत्मापूर अनेक भक्तांचं ते श्रद्धास्थान आणि म्हणेल एक प्रकारे ही एक साथ होती जे मल्हार स्पोर्ट्स क्लब स्मॅश फॉर फिटनेस या संघासाठी त्यांचं लकी सॉन्ग बहुतेक असू शकतं. तर चला
पुन्हा एकदा वळूया आमदार चषक 2024 शनिवारचा हा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जयमल्ला स्मॅश फॉर फिटनेस ए या दोन संघादरम्यान. आणि मी म्हणेन नक्कीच की जवळपास 57 धावा करून 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस एक विस्फोटक जोडी संघर्ष ए संघाकडून फलंदाज सचिन ठोंबरे आणि फलंदाज तेजस नारंगवर कळंबोलीचा आकाश तारेकर यावेळेस मात्र खेळपट्टीवरती. तर समोर आहे गोलंदाज एक अचूक टप्प्यावरती जयमल्ला संघाचा ग्लेन मॅग्राथ म्हणजे नक्कीच राजू नरळे. राजू नरळेचा पहिला चेंडू फेस केला फलंदाज सचिन ठोंबरे. शिवानी जिथे 2 धावा आता मिळाल्या, धावसंख्येचं खातं खुली केलं गेलं. यावेळेचा चेंडू या बघितलं तर कव्हर पॉईंट मध्ये होता. नक्कीच मी म्हणेल थेट फेकी जर झाली असती तर नक्कीच मी म्हणेल काहीसा अडथळा असू शकला असता, परंतु क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये जर त्याला स्थान नसतं आणि चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडू संपल्यानंतर धावसंख्या काय स्थिर राहते बघा. ज्या प्रकारे राहुल जाधवने तंत्रशुद्ध अशी फलंदाजी केली आणि सुरुवात मिळून दिली, त्याच प्रकारची फलंदाजी ची आवश्यकता आहे ती यावेळेस फलंदाज तेजस नारंगवर आणि फलंदाज शिवा सचिन याच्या माध्यमातून. या पुन्हा चेंडू हॅमर करायचं होतं, परंतु बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाही. चेंडू बॅटची आतली काढा घेऊन चेंडू गेला तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक उभा होता. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत दोन्हीच आपला एंड इथे आता मात्र बदलला. धावसंख्येचा फरक मात्र जो स्थिर होता तो आता मात्र 1ने पुढे सरसावतोय. संघर्ष ए स्पोर्ट या संघाची धावसंख्या धावून थांबते ते बिनगडी बाद 3च्या घरामध्ये. जय आणि पराजय मध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज तेजस नारंगवर. नक्कीच आपल्या क्रिकेटच्या या कारकिर्दीत ऐन उमेदीमध्ये ऐन भरामध्ये असलेला हा फलंदाज तेजस नारंगवर. बघूया कशा प्रकारे चमकदार कामगिरी करतो. समोर आहे तो गोलंदाज राजू नरळे. यावेळेस बघा चेंडूला हॅमर कडे चेंडू जातोय तो सरळ आपल्या लॉंग ऑफच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक मात्र त्यांनी भरपूर समाचार घेतला. चेंडू गेला तो मात्र चौकार. संधी मिळते ती DJ यांना. नक्कीच शिवाची देखील वेळ येईल. सध्या तेजस हवी ठरतोय संघाकडून, कारण मला एक माहिती आहे क्रिकेटमध्ये एक कळतं कोणी जिंको, क्रिकेट जिंकतं आणि संघ जिंकतो. ना फलंदाज ना गोलंदाज, फक्त जिंकतो ते मात्र क्रिकेट. तेजसने चौकार मारला का, शिवानी चौकार मारला का, संघ जिंकणं महत्वाचं आहे. किंवा याच्या विरुद्ध आपण विचार केला तर गोलंदाज राजू नरळेचा विचार केला तर फलंदाज मात्र बाद झाला पाहिजे. यावेळेस चेंडू मात्र पुन्हा डान्सिंग ऑन द विकेट. चेंडू मध्ये स्टेअर केला, चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे एक धाव आता मात्र मिळते. पुन्हा एकदा पावसाचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न मात्र सफल ठरतो. बॅटची बाहेरची काढा घेऊन चेंडू गेला तो आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा उभा असलेला फलंदाज क्षेत्ररक्षक यांच्याकडे. तर या दरम्यान विनंती असेल तर चला परेश इलेव्हन आणि आदित्य प्रिया या दोन संघाच्या संघनायकांनी आपण तयार राहायचंय. यानंतर आपण या दोन संघाचे आणि यातून जो संघ जिंकेल त्या संघाच्या संघनायकाने म्हणजे त्वरित आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपल्याला लकी ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर मी म्हणेल पुन्हा एकदा एक दैदिप्यमान क्रिकेटचं असं आयोजन गॅलरी स्पोर्ट कळंबोली आयोजित दमदार आमदार चषक 2024 शनिवार दिनांक 14 आणि रविवार दिनांक 15 या माध्यमातून केलं जातं. आणि या संपूर्ण क्रिकेट शृंखलेचं ज्याने आयोजन केलं असे आमचे आदरणीय श्री जमीर बशीर शेख साहेब, माननीय जिल्हा सचिव उत्तर रायगड भाजप युवा मोर्चा आणि त्यांच्या मित्र परिवाराने अथक परिश्रमातून ही आज क्रिकेटचा महासंग्राम आज त्यांनी उभा केला आहे या तमाम कळंबोली वासियांसाठी. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. चालू सामना आपण रंगतोय तो संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जयमल्ला स्मॅश फॉर फिटनेस या संघाकडे. एकीकडे असेल राजू नरळे तर एकीकडे असेल तेजस नारंगवर, एकीकडे असेल राहुल जाधव तर एकीकडे असेल सचिन ठोंबरे. मी माझी म्हटलं होतं की जय आणि पराजय मध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज तेजस नारंगवर. धावसंख्येच्या फलकावरती आता मात्र बिनगडी पहिले दशक यावेळेस अंकित केले जाते. धावसंख्या जाऊन थांबते ते बिनगडी बाद 10, 13 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. आणि या धावा सक्षमपणे उभारू जाऊ शकतात, परंतु
गरज आहे ती मात्र एका चांगल्या भाग घेण्याची. यावेळेस चेंडू बघा हलकासा ऑफसाईडच्या स्टंप टाकला होता, परंतु यावेळेस मात्र चेंडू हेरलं, बघितलं आणि पंच केला गेला. फलंदाज करवी चेंडू झाला गेला तो सीमेच्या बाहेर चौकारांशी आणि धावसंख्या जाऊन थांबते. ते बिनगडी बाद 14च्या घरामध्ये पुन्हा संधी मिळते ती डीजे यांना. एक चांगली कामगिरी करतोय. येणारे चेंडू 12 आणि 64 धावांची गरज आहे. माफ करा 44. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 14. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज रोहित कुटुकडे जो एलआयजीकडून मारा करेल. तारखेबंद फलंदाज तेजस नारायणवरला. तेजसचा विषय केला तर तेजस खेळतो आपण नाबाद 5 या धावसंख्येवरती. तर शिवा सचिन ठोंबरे खेळतो आपण नाबाद 7 या धावसंख्येवरती. यावेळेस आपण विचार केला तर संघर्ष ए या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल ना तर मग मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत फलंदाज तेजस आणि फलंदाज सचिन ठोंबरे यांना मात्र खेळपट्टीवरती उभं राहावं लागणार आहे. कारण त्या दोघांनी ताकद आहे, शक्ती आहे की आणि कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने गेम वळवण्याची. दरम्यान गोलंदाज पुन्हा तयार. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू परंतु बघा पंचाने त्याला मात्र खराब घोषित केले. उजव्या सुंदर चेंडू होता, थोडासा पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू फेकला गेला आणि म्हणून काय मुख्य पंच त्यांनी मात्र इशारा केला की हा पंच हा चेंडू तुम्हाला मात्र पुन्हा टाका लागणार आहे. चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय गोलंदाज तेजस नारायणवरनी. धावसंख्या मात्र 1 ने वधारते. धावसंख्या थांबते 16च्या घरामध्ये. एक बिनगडी बाद 16 धावसंख्या जमेची बाजू एक म्हणजे आता देखील विस्फोटक फलंदाज सचिन ठोंबरे खेळपट्टी होती उपस्थित आहे. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस आता मात्र कोणतरी गिअर शिफ्ट करावं लागेल फलंदाज तेजसला किंवा फलंदाज शिवाला की कोणतरी एका फलंदाज रिस्क मात्र घेतली. कारण अंतर बघितलं तर जवळपास येणारे 11 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास बघितलं तर 22च्या सरासरीने तुम्हाला या धावा जवळ लागत. या दरम्यानचा पंचांचा इशारा येतोय. ओव्हर वेस्ट हाईटचा इथं वापर केला गेलाय. एकूण 3 धावा धावून 2 आणि 1 अवांतर म्हणजे एकूण 3 धावा. या 3 धावांची संख्या 3 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 19च्या घरामध्ये. येणारे 11 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. मी मगाशी म्हटलं होतं लोकेश की जोपर्यंत फलंदाज शिवा आहे ना तोपर्यंत नक्कीच मी म्हणेल की विजयाची आशा अजून देखील पल्लवित आहे ती संघाची. आणि नक्कीच जमीची बाजू एक म्हणजे तेजस देखील मी म्हणेल अजून देखील तळ ठोकू नये तो खेळपट्टीवरती. या दरम्यानचा पुढचा चेंडू गोलंदाज रोहित कुटुकडे एक नवोदित गोलंदाज विरुद्ध एक अनुभव फलंदाज असे आहे द्वंद्व. आणि यावेळेचा चेंडू हलकासा स्टेट केला चेंडू जातोय तो सरळ आपल्या ऑफ दिशेने आणि फेवरेट झोन आपण ज्याला म्हणतो ना तो फेवरेट झोन यावेळेस टार्गेट केलाय. चेंडू पाहिला बघितला आणि बॅटचा फेस ओपन केला. मिळत आहेत त्या आता मात्र 6 धावा आणि या 7 धावांचं समीकरण मात्र उडते. येणारे 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. ओ टू डीजे. नक्कीच राम भक्त हनुमानचा आज दिवस आणि संघर्ष ए संघाचा आपण विचार केला तर संघर्ष ए संघाचे
संगनायक हनुमान चौधर यांचं देखील नाव हनुमान नक्कीच आणि आपल्या ग्राउंडच्या काहीशा कोपऱ्यावरती आपण बघत आहात हनुमानचं मंदिर देखील आहे म्हणजेच काय योग जुळून आलाय आणि हे गाणं भाग पाडलं ते सचिन ठोंबरेने हे लावायला कारण षटकार मारला आणि डीजे मॉन्टी घेऊन निघालं हे गाणं या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला हॅमर करायचं होतं लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला भिरकावून लावायचं होतं परंतु बघा निश्चित मी म्हणेल चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क होत नाहीये ब्लाइंड स्ट्रोक यावेळेस खेळला गेलाय फलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवा कर्वी आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 33 धावांची गरज यावेळी दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षक मंगेश बागल बघा क्लीन पिकअप आणि क्विक थ्रो मंगेश बागलचा नक्कीच मी म्हणेल मंगेश बागलने एका चेंडूचा षटकार मारला होता आणि त्यांच्या अकाउंटला नक्कीच मी म्हणेल आनंद माने श्रीकांत पाळके यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी जमा केलेलं आहे नक्कीच धन्यवाद या सर्व मान्यवरांचं तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मंगेश बागलची नक्कीच मी म्हणेल निवड झाली ती जयमाला स्मॅश फॉर फिटनेस या संघादरम्यान या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा गरज आणि या दरम्यान बघा थोडं खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल किंवा एखादी चाल असू शकते एक आउट करण्यासाठी परंतु नक्कीच मी म्हणेल धोका पत्करला गेलाय 2 धावा हातामध्ये धाव पूर्ण करतायत फलंदाज तेजस आणि फलंदाज सचिन नौसंग दाखलवरती आता मात्र 28 येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज नक्कीच मी म्हणेल 7 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण तेवढं सोपं नाहीये परंतु अशक्य देखील नाहीये सचिन ठोंबरे अजून देखील खेळपट्टीवरती आहे त्यानंतर तेजस नारायणवर देखील खेळपट्टीवरती आहे कारण लोकेश आपण विचार केला की तिसरे षटक जे आहे ना ते मुंबई पुणे हायवे एंड करून टाकलं जाणार आहे म्हणजेच हिटिंग एंड आपण ज्याला म्हणतो उजव्याचा ते हिटिंग एंडसाठी वाट बघत असतील ते यावेळेस होतं दोन्ही फलंदाज यावेळेस चेंडू हलका स्ट्राईक केला चेंडू स्लाइस करत चेंडू जातोय तो थर्ड मध्ये दिशेने सरळ चौकारसाठी आणि याचबरोबर दमदार चौकार आणि चौकार समीकरण मात्र 4 ने वाढतंय दाखवता थांबते ती 32च्या घरामध्ये 6 चेंडू आणि 26 धावांची गरज डीजे असेल यावेळेस ज्याची वाट पाहत होते दोन्ही फलंदाज की आपला हिटिंग एंड येईल आणि त्यानंतर आपण आपल्या बॅटचे जलवे दाखवूया तो एंड इथे त्यामध्ये आलेले 6 चेंडू आणि 26 धावांची गरज सांघिक पहिलं माफ करा सांघिक तिसरं अंतिम शेवटचं निर्णायक षटक घेऊन आला गोलंदाज अंकित राऊत अंकित राऊत देखील चांगली यावेळेस बॅटिंग केली होती ज्यामध्ये त्याने म्हणले की 6 चेंडू आणि 19 धावांची घनागती खेळी केली होती असा अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज अंकितवरती आता मध्ये पूर्ण विश्वास दर्शवलाय तो संघनायक आनंद माने याने नक्कीच मी म्हणेल की एक चांगला पर्याय यावेळेस आपल्या पाहायला मिळतो तर चला पंच विनंती असेल की कृपया सामना दूर चालू करायचा गोलंदाज अंकित विरुद्ध फलंदाज सचिन ठोंबरे यावेळेचा हा चेंडू अवांतर चेंडू दंडित केले गेले पंचांकरवी समीकरण मात्र 1 ने वाढते धावसंख्या थांबते 33च्या घरामध्ये 6 चेंडू आणि 25 धावांची गरज विचार केला तर दोन्ही संघाचा नेक टू नेक सध्या चाललेले आहेत दोन संघाचे धावफलक आपण जर कम्पेअर केलं तर दोन्ही संघ आता या कंडिशनला म्हणजे दुसऱ्या षटकानंतर 33 या धावसंख्येवरती होते
पुन्हा एकदा अंकितचा हा अवांतर चेंडू आणि या अवांतर चेंडू पुन्हा एकदा डोकेदुखी मात्र ठरतोय तो गोलंदाज अंकित रावत. कारण तुम्ही जेवढे अवांतर चेंडू टाकाल ना तेवढ्या एक एक धाव मात्र समोर संघाला मात्र दिली जाते. जसं थांबते ती आता मात्र 34 मध्ये 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. असे कारणामे सचिनने मात्र भरपूर केले आहेत. तर परिशीलन संघाचा संघाने घेत आलेला आहे. चला आदित्य प्रिया संघाने काही यायचंय. यावेळेचा चेंडू पंचांचा इशारा येतो तो मात्र ओव्हरवेस्ट हाईट. पंचांचा इशारा हा अंतिम राहील. चला राहुल नो आर्ग्युमेंट्स. मुख्य पंच कैलास जाधव यांनी चाचणी पाठवणी केली आणि एक मताने स्क्वेअर लेगच्या हंपासोबत डिस्कस केलं आणि एक मताने हा चेंडू गेला तो नो चेंडू. म्हणजे या चेंडूवरती आल्यात त्या मात्र एकूण 3 धावा. म्हणजे विचार केला अंकितचा तर कोणताही चेंडू न फेकता 5 धावा मध्ये बहाल केल्या गेलेत. 6 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन यावेळेस. नक्कीच 6-21 सामना होता कुठे, सामना आता सध्या आहे कुठे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी की संघर्ष ए आणि जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस या 2 संघादरम्यानचा विचार केला तर या सामन्यात जय पराजयामध्ये जर कोण असेल ना तर तो मात्र फलंदाज तेजस नारायणवर आणि फलंदाज सचिन टोंगरे. सचिनचा विचार केला तर 9 चेंडू 18 धावा 200 स्ट्राईक रेटनी. तर तेजस नारायणवर 240च्या स्ट्राईक रेटनी 2 चौकार समवेत 5 चेंडू सामना करत 12 या तासावरती खेळतोय. आपण जर पार्टनरशिप पाहिली तर 14 चेंडूमध्ये 37 धावांची पार्टनरशिप आहे. जिथे नक्कीच मी म्हणेल की 7 एक्स्ट्रा आहेत. म्हणजे 18 धावांचं योगदान सचिन टोंगरेचं तर 12 धावांचं योगदान हे तेजस नारायणवर याचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अंकित रावत. तेव्हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावून लागतो. चेंडूवर बॅटरचा संपर्क होत नाहीये. पुन्हा क्षेत्ररक्षक हाताखाली चेंडू होता आणि नक्कीच आता मात्र मी म्हणेल की स्वतः झोकून दिले. स्वतः विकेट मात्र पदाला लावली ते फलंदाज तेजस नारायणने. धन्यवाद. तर नक्कीच म्हणेल की एक बलिदान दिलंय फलंदाज तेजस नारायण. कारण त्याला माहिती आहे सचिनची बॅट क्लिक झालेली आहे आणि हा सामना जवळपास आपल्या आवाक्यात आला. कारण यामध्ये 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. इव्हेंट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज भीम यादव. स्ट्राईक वरती असेल तर फलंदाज सचिन टोंगरे. जसं योगदान पाहिलं तर 10 चेंडू आणि 21 धावांचं योगदान आहे. समोर गोलंदाज यावेळेस पुन्हा अंकित रावत. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यात मात्र यशस्वी झालाय तो गोलंदाज अंकित. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टेक चेंडू जातोय तो डीप मिड क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव मात्र मिळते. दुसरा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होतात आणि यावेळेस पुन्हा एकदा दुसरा झटका लागतोय 39 या धावसंख्येवरती. फलंदाज भीम देखील धावचीच्या मधून बाद. तर तिवारी यांचा नक्कीच थेटफेकी आणि या थेटफेकीच्या जोरावरती दुसरा मोठा हादरा लागतोय तो संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळमुली या संघाला धावसंख्या फलकावरती आता 39. नवीन फलंदाज इव्हेंट नंबर 4 होते किरण डोंगरे मॅक्सवेल.
यावेळी चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा ब्रह्मास्त्र फेकला गेलं स्वतः फार चेंडूची आडवी केली आणि यावेळेस नक्कीच मी म्हणेल की येणार 3 चेंडू आणि 19 धावांची गरज 3 षटकारची गरज आहे. तर चला या दरम्यान विनंती असेल परिशीलन संघाचं संगणक झालेलं आहे आदित्य प्लेयर देखील संगणक झालेलं आहे. येणार 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. नाणेफेक जो संघ जिंकला आहे नक्कीच म्हणेल की संघाने धावांची गेली. यावेळी चेंडू मात्र चेंडू काय होत असतो करतो मंगेश बागल चेंडू खेळून येतोय आणि याच बरोबर मात्र झेल मात्र सुटतोय. नक्कीच प्रयत्न पराकाष्ठा चांगली केली गेली होती. अतिशय चांगलं अंतर त्यांनी पूर्ण सर केलं होतं परंतु शेवटी मात्र चेंडू दाग जमिनीला 1 धाव मात्र मिळते. सलग मात्र उरते येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल कौतुक केलं पाहिजे फलंदाज शिवाचं. नक्कीच त्याने प्रयत्न पराकाष्ठा जरूर केली गेली परंतु भाग्य आज त्याच्या सोबत नाहीये. या दरम्यान गोलंदाज अंकित पुन्हा तयार. या चेंडू खेळून काढल्याच्या खाली होतो गणेश आहेर. यावेळेस तो देखील झेल मात्र शेवटी आपला बॉडी बॅलन्स राखण्यासाठी मात्र चेंडू मात्र दान करतो जमिनीला. डॉट चेंडू यावेळेस आता मात्र जवळपास सामना झुकलाय पूर्णपणे. तो जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या संघाकडून धावसंख्या दाखल करते मात्र 40. डॉट चेंडू आणि याचबरोबर हा सामना तो जिंकतोय जवळपास 17 धाव संख्येने हा सामना जिंकला. तर चला गणेश गल चला प्रकार आपण लॉस यायचंय कारण दोन्ही संघ झालेले. तर चला राहुल आपण पटकन यायचं. राहुल जाधव प्लेअर ऑफ द मॅच. राहुल तर चला नक्कीच मी म्हणेल ज्याने 7 चौकार आकाशामध्ये मारले 209 स्ट्राईक रेटने आणि नाबाद राहिला शेवटच्या क्षणापर्यंत असा जय मला फोर्स फिटनेस स्मॅश संघाचा राहुल जाधव ठरतोय तो मात्र प्लेअर ऑफ द मॅच. तर नुकतं झालेल्या लॉट्समध्ये आदित्य प्रियाला मात्र पुढे चाल भेटलेली आणि या पुढे सामना परेश 11 विरुद्ध जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस ए या दोन संघाचा असेल.